शिहू बेनसे विभागाची वीज समस्या मागील अनेक वर्षांपासून जैसे थे दिसून येते। वर्षाचे 12 महिने उन्हाळा, पावसाळा व हिवाळा कोणत्याही ऋतूत वीजबत्ती गुल होऊन विजेचा लपंडाव सुरूच असतो। वर्षानुवर्षे वीज वितरण विभागाकडून जनतेला वेठीस धरले जाते। आजच्या घडीला पावसाळा सुरू असून दिवसा व रात्री सातत्याने वीजबत्ती गुल होत असल्याने शिहू बेनसे विभागातील जनता प्रचंड त्रासली आहे। तर वीज वितरण विभागाच्या विरोधात जनमानसातून असंतोषाची लाट उफाळून आली आहे। शिव्यांची लाखोली देखील या दरम्यान वाहिली जात आहे। आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, पळता भुई थोडी करू। वीज वितरण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात जनमानसातून संताप व्यक्त केला जात आहे। वीज समस्येसंदर्भात आज बोनसे सिद्धार्थनगर येथे बैठक पार पडली। या बैठकीत वीज वितरण विभागाने 2 दिवसात वीज पुरवठा सुरळीत केला नाही तर पेन वीज वितरण कार्यालयावर भव्य मोर्चा काढून अधिकाऱ्यांना घेराव घालू असा इशारा यावेळी देण्यात आला। तर वीज वितरण विरोधात शिहू बेनसे विभागातील जनतेत संतापाची लाट असून 2 दिवसात उपाय करा, अन्यथा वीज वितरण अधिकाऱ्यांना कोंडून ठेवू असा इशारा देत महिला आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले। पवन अडसुले, बेनसे सिद्धार्थनगर इथला रहिवासी। जवळजवळ मी आज महिना 2 महिने बघतो जिथपासून पाऊस सुरू झाला आहे। पाऊस तर जाऊ द्या, पण उन्हाळा जरी ह्या सतत मे महिन्यात का उन्हाळा पावसाला काही असू द्या, या सतत MCBचा गलथानी कामगार आहे आणि माणसाला ग्रामस्थाला व विद्यार्थ्यांना शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा हा सतत त्याचा त्रास हा भासत आहे। परंतु हा त्रास अजिबात न भासताना या MCBच्या कामगारांनी किंवा MCBच्या मोठ्या अधिकाऱ्यांनी हा प्रश्न हाताळला पाहिजे आणि ग्रामस्थाला निष्काळजी होणारा त्रास हा सहन झाल्याने त्रास होता कामा नये याची MCBने दखल घ्यावी। एक रात्रभर 2 रात्रीभर लाईट जर नसते तर आज शाळेतल्या मुलांनी अभ्यास कसा करायचा आणि शाळेतल्या मुलांनी अभ्यास करायचा का हा प्रश्न बाजूला असून सुद्धा शाळेतल्या मुलांच्या आईबापांनी त्यांना डबा कसा बनवायचा, त्यांचं जेवण पाणी कसं करायचा, त्याचं संगोपन कसायचा, अशी परिस्थिती सतत या विभागामध्ये विजेच्या मुलं आम्हाला भासवत आहे। तर यासाठी MCBने याची दखल घ्यावी व आमचा वीज पुरवठा हा सतत चालू असावा याची आम्ही त्यांना विनंती करतो। माझं नाव अनंत काशीनाथ म्हात्रे, माजी सरपंच बेनसे। मी 1994ला सरपंच होतो, पण त्या 1994 पासून आजपर्यंत या इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या ऑफिसरांना आणि इतर कर्मचाऱ्यांनासुद्धा त्यांच्या वेळोवेळी मी अर्ज विनंत्या पण करत होतो आणि अजून करत आहे। आज माझं वय 77-78 वर्ष आहे, तरी अजून विनंत्या करतो, अर्ज देतो आहे। पण आम्हाला जसं काय म्हणतात ना की हातावर गुळ देतात आणि आपलं समाधान करतात, त्याप्रमाणे आमचं ते समाधान करतात। पण हा बेनसे गाव किंवा शिहू विभाग हा एकदम खाडीच्या पलीकडे अंदमान निकोबारसारखं आम्हाला तरी केलेलं आहे की लाईट ही कासू विभागात येतो आहे, ती कासू विभागात क्वालिटीहून खाडीतून कुठंतरी कारणं सांगतात, ते खाडीत पूल तुटला आहे किंवा तो वायर तुटली किंवा ते इथे वायर तुटली, जांभोशीला वायर तुटली, आमटेपला वायर तुटली, अशी नको ती कारणं सांगतात। पण हे कारण नाही तर ह्यांची वीज ही विकली जातोय आणि कुठल्या कंपनीला विकली जातोय ते पण आम्ही सिद्ध करू। पण याबाबत जसं आम्ही बेनसे मंदिरात एका वायरमॅन इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या अधिकाऱ्याला कोंडून ठेवलं होतं आणि ज्या वेळेस त्यांनी ते प्रश्न सोडवला तेव्हा त्याची सुटका केली। आधी मोठमोठे अधिकारी आले होते तालुक्याचे, जिल्ह्याचे, तेव्हा त्यांना आम्ही सोडला आणि त्यावेळेसच आम्ही त्यांना मारणार होतो। पण आम्ही सनदशीर मार्गातली लोक आहोत, सनदशीर मार्गातली लोक असल्यामुळं आम्ही विचार करतो, पण या विचाराचा फायदा ह्या इलेक्ट्रिसिटी बोर्डाने जास्त आमचा उचललेला आहे। तेव्हा ह्यापुढे आम्ही आता फायदा उचलून देणार नाही, तर इथं कोण येईल अधिकारी त्या अधिकाऱ्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत आणि लवकरच या 2 ते 4 दिवसात बेधडक आंदोलन पेन इलेक्ट्रिसिटी बोर्डावर, तालुक्याच्या इलेक्ट्रिसिटी बोर्डावर काढल्याशिवाय राहणार नाहीत। सांगायचं म्हणजे माझं नाव उत्तम सावंत आहे, मी बेनशेचा रहिवासी आहे। मध्ये कोरोनाच्या टायमामध्ये एकतर आमचे कामं सुटलेले, माझ्या मुलांचे कामं सुटलेले, मी 65 वर्षाचा माणूस आहे, तसं दुसरं चालू आहे। त्या काळामध्ये माझ्या घराला उत्तम लक्ष्मण सावंत ह्या घर बिल मला लाईट बिल किती यायचं 25,000 महिन्याला 25,000 आणि तिथे थोडंसं काहीतरी सांगायचे की तुम्हाला पुढच्या महिन्यात कमी करू,
त्याच्या पुढच्या महिन्यात कमी करते, घेऊन जायचे 25,000 काय 18,000 20,000 आम्ही कुठल्या तरी परिस्थितीतून लोकांकडून 10% 5% काढायचं कामं बंद होते. परत दुसऱ्या महिन्यात तेवढंच बिल 40,000 आलं, 25,000 आलं, 20,000 आलं असं. आणि एकतर रात्र लाईट नसते, मुलं बाळं रडतात. माझी नात परवा पडली, हे डोक्याला लागलं, लाईट नसल्यामुळं काल रात्री अंधारामध्ये पडली. एवढे लहान बाळं इकून त्या घरातून त्या घरात जाता वेळेस पडतात. आम्ही वर्ध माणसं आहोत, रात्रभर झोप येत नाही, आम्हाला बीपीचा आजार आहे. एवढी सरकारची ह्याच्यावर लाईटीवर दुर्व्यवस्था आहे. ह्याच्यामुळं आम्हाला एवढीच मागणी आहे की आमच्या ग्रामीण भागामध्ये जे 82 शिव हे सर्व जी गावं आहेत ह्याच्यामध्ये आम्हाला लाईटीची योजना पाहिजे. नाही तर आम्ही सर्व गावकरी मंडळी हे 12 गावचे काय 14 गावचे लोक आम्ही त्या MECBवर आम्ही मोर्चा काढू, काढल्याशिवाय राहणार नाही, एवढंच आम्ही सांगू इच्छितो. जय भीम, जय भारत. शिव बेंडसे हा ग्रामीण भाग असून पेण तालुक्यातील सगळ्यात शेवटचा टोकाचा भाग आहे. आणि आमची लाईट ही पेणवरून वडकल फेडरवरून पांढरपूर मार्गे कोलेटी आणि कोलेटी मार्गे बेंडसे गांधेचोळे अशी लाईन गेलेली आहे. परंतु ह्याच्यामध्ये आम्ही गेली 10 वर्षे ह्या लाईटवाल्यांच्या ऑफिसरला भेटून प्रत्येक वेळी सांगत असतो की आम्हाला लाईट ही पर्यायी व्यवस्था करा, एकतर पवनार फेडरवरून लाईट द्या किंवा नागोंडे फेडरवरून लाईट द्या. परंतु ही जे आंबाखाडीच्या नदीतून आलेली पोल आहेत, वायर आहेत, वीज वाहक तारा आहेत, त्या वारंवार या पावसामुळे किंवा थोडा तरी वारा आला तरी तुटतात. आणि त्याचा हा त्रास आमच्या ग्रामस्थांना, गरिबांना, गोरगरिबांना, लहान मुलांना, आदिवासींना, ज्येष्ठांना सगळ्यांना त्रास सरकार होते. आम्ही निवेदन देऊन तर अक्षरशः थकलोत. हे ऑफिसर्सनी फक्त करतो सांगतात, परंतु कोणत्याही कागदावर कारवाई झालेली आजपर्यंत दिसत नाही. 10-10 मिनिटांनी 5-5 मिनिटांनी लाईट जाते, वारा नाही, पाऊस नाही, ऊन नाही, तरीसुद्धा लाईट जाते. अक्षरशः ही महिला मंडळं आणि हे सगळे ग्रामस्थ त्रस्त झालेत आणि आक्रमक झालेत. आता जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय मात्र ह्या राहणार नाही. प्रत्येक वेळी किती वेळा निवेदन द्यायचे, सारखे निवेदन द्यायचे, फोन करायचे, येईल लाईट, अरे त्याचा काहीतरी आम्हाला रिप्लाय द्या, कुठं लाईन तुटले त्याचा फोटो पाठवा आम्हाला, किंवा त्याचा काहीतरी आम्हाला पुरावा द्या की इथे लाईट तुटलं, वडकलला लाईट तुटलं, आमटेमला. नुसतं सांगता तुम्ही तोंडी, आणि लाईट तर नक्की कुठे जाते किंवा चोरी तर होत नाही हे पण ह्याच्यामध्ये शंका आम्हाला आज येतो आहे. प्रत्येक वेळी आम्ही लाईटचे निवेदन देऊन अक्षरशः थकलो आहे. आता डायरेक्ट जनतेचा उद्रेक होईल आणि आम्ही ह्या ऑफिसरच्या कार्यालयावर धडक मोर्चा येत्या 2-3 दिवसामध्ये आम्ही घेऊन जाणार आहोत. ही आमची प्रतिक्रिया आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, रायगड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.